सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य. विषय सचिवाची कार्यपद्धती. प्रकरण 2. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. लेक्चर नंबर 12. जागतिक ठेवपावती व अमेरिकन ठेवपावती ADR अँड GDR या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर कर्जाऊ भांडवल यामध्ये आपण आत्तापर्यंत कर्जरोख्यांची विक्री, त्यानंतर बंधपत्रे, ठेवी, सार्वजनिक ठेवी इत्यादी घटकांचा उपघटकांचा विचार अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर आपणास सांगितलेल्या सुविचाराप्रमाणे भांडवल उभारणीचे स्रोत महत्त्वाचे आहेत, सोर्सेस महत्त्वाचे आहेत, रस्ते मार्ग महत्त्वाचे आहेत आणि ते अनेक सोर्सेस, अनेक स्रोत आणि उगम भांडवल उभारणीचे कंपनी उद्योगामध्ये असले पाहिजेत. आणि कंपनी स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रातून, भांडवल बाजारामधून, नाणे बाजारामधून सुद्धा भांडवलाची उभारणी करत असते. कारण आपणास माहितीच आहे की जसं मनुष्याच्या शरीरामध्ये रक्तभिसरण आवश्यक आहे, तसं कंपनी क्षेत्रामध्ये किंवा कंपनी उद्योगधंद्यामध्ये वित्तभिसरण आवश्यक आहे. आणि पैसा हा इक्वॅलंट टू गोड, म्हणजे देवाच्या समानतेबरोबर आपण उद्योगधंद्यामध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी, घडामोडीसाठी आणि प्रत्येक क्षणासाठी पैसे लागत असतात. आणि त्यामुळे कंपन्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमधून सुद्धा भांडवलाची उभारणी करत असते. आणि म्हणून आपण जागतिक ठेवपावती आणि अमेरिकन ठेवपावती या पावत्यांचा, या करन्सीचा, या दस्तऐवजाचा आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट, अमेरिकन ठेवपावती, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट ADR व जागतिक ठेवपावती ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट GDR हे सुद्धा किंवा अशा प्रकारचे दस्तऐवज किंवा डॉक्युमेंट्स, करन्सीज, पेपर्स कंपन्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकून भांडवलाची उभारणी करत असतात. आणि म्हणून ADR आणि GDR या दोन संकल्पना वेगळ्या आहेत. तर सार्वजनिक कंपनी भागांची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भाग बाजारात करत असते. म्हणजे भारतातील भागबाजार आणि जगामधील जे भागबाजार आहेत तेथे भारतीय कंपन्यांच्या भागांची खरेदी व विक्री भारतीय भागबाजारात इंडियन स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE या दोन भाग बाजारामध्ये येथे केली जाते. मुक्त व्यापारी धोरणाचा
म्हणजे ग्लोबलायझेशन, उदारीकरण, खुली स्पर्धा, जागतिकीकरण, मुक्त व्यापारी धोरणाचा स्वीकार तसेच जागतिकीकरणामुळे काही भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भाग बाजारात नोंदणी करून खरेदी व विक्री केले जातात आणि त्यामधून आपण आंतरराष्ट्रीय मार्केटमधून, अर्थव्यवस्थेमधून आपल्या व्यवसायासाठी आपण भांडवलाची उपलब्धता करून घेत असतो विदेशी बाजारामधून. नेक्स्ट, यामध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज NYSE, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हा अमेरिकेमध्ये प्रस्थापित आहे, तेथील हा भाग बाजार आहे. तसेच नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ॲटोमेटेड कोटेशन, त्याला आपण शॉर्टमध्ये नॅसडॅक असं म्हणतो, त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ॲटोमेटेड कोटेशन. हे सुद्धा जागतिक दर्जाचे स्टॉक एक्सचेंज आहे. अशी काही उदाहरणे आहेत. या भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्या भाग बाजारांच्या धोरणांची पूर्तता करावी लागते. विदेशी भाग बाजाराचे नियम धोरणे ही भारतीय भाग बाजाराच्या नियमांपेक्षा वेगळी असतात. यासाठी ज्या भारतीय कंपन्या म्हणजे आपल्या इंडियन कंपनीज थेट विदेशी भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करू शकत नाही, ते ठेव पावत्यांच्या द्वारे भागांची नोंदणी करू शकतात. म्हणजे ठेव पावत्या स्वीकारणे. अमेरिका व युरोपमधील भाग बाजारात अशा ठेव पावत्यांची ADR व GDR विक्री व खरेदी डॉलर किंवा युरो किंवा पाऊंड या चलनाने होतात. विदेशी बाजारामध्ये आपण ठेव पावत्यांची आपण काय करतो, विक्री करतो. नेक्स्ट, भारतीय कंपनी भागपेढी म्हणजे डिपॉझिटरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, अमूर्त स्वरूपात भागांची विक्री. भारतीय कंपनी भागपेढी डिपॉझिटरी या मध्यस्थाला भागांची किंवा समभागांची विक्री करते. सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला भागांच्या बदल्यामध्ये ADR आणि GDR या ठेव पावत्या देऊ करतात. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येचे भाग नमूद केलेले असतात. या ठेव पावत्या ADR व GDR त्यानंतर परदेशातील लोकांना विकल्या जातात. या ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये अगदी भागांसारखीच असतात. त्यांची नोंदणी भाग बाजारात केली जाते. भागांसारखेच मागणी व पुरवठ्यानुसार यांचेही बाजार मूल्यात
चढ उतार होत असते. ठेव पावती धारकांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भागपेढ्या स्वतःकडे ठेवतात. GDR व ADR दोन्हीही ठेव पावत्याच आहेत. या दोन्हीमधील फरक इतकाच आहे की अमेरिकन मार्केटमधून जर आपल्याला भांडवल उपलब्ध करायचं असेल तर ADRची ठेव पावतीची विक्री करावी लागते. आणि जर अमेरिका सोडून जगातील इतर देशामधून आपल्याला भांडवल निर्मिती करायची असेल, विदेशी बाजारामधून आपल्याला भांडवलाची उभारणी करायची असेल तर अशा वेळेस GDR ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट या प्रकारच्या ठेव पावत्या विकल्या जातात. नेक्स्ट, ADRची अमेरिकेत विक्री केली जाते तर GDRची विक्री अमेरिका सोडून इतरत्र केली जाते. विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय ADR व GDR खरेदी करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात. त्यासाठी स्वतःच्या समभाग व्यापार खात्याचा इक्विटी ट्रेडिंग अकाउंट उपयोग ते ADR व GDRच्या खरेदीसाठी करू शकतात. कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्यांकडे देतात. तर भागपेढ्या डिपॉझिटरी सिस्टीम NSDL आणि CDSL त्यांचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून त्यांना लाभांश त्यांच्या देशांच्या चलनामध्ये देते. ज्या भागबाजारामध्ये GDRची विक्री केली जाते ते भागबाजार खालीलप्रमाणे आहेत. नेक्स्ट, त्यामध्ये जगातील भागबाजार लंडन स्टॉक एक्सचेंज, लक्झमबर्ग स्टॉक एक्सचेंज, नॅसडॅक दुबई, 4 सिंगापूर स्टॉक एक्सचेंज, 5 हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. अशा प्रकारचे काही जगातील महत्त्वाचे भागबाजार आपल्यासमोर दिलेले आहेत. तर याचा देखील कंपन्या आपल्या भांडवल उभारणीमध्ये सहभाग करून घेत असतात. आणि सार्वजनिक कंपन्या या स्थानिक पातळीवरून किंवा राष्ट्रीय पातळीवरून जसे भांडवल उभारण्याचा विचार करते त्याच पद्धतीने जागतिक स्तरावरून किंवा जागतिक पातळीवरून जागतिक बाजारपेठेमधून, मार्केटमधून, अर्थव्यवस्थेमधून सुद्धा कंपन्या आपलं एक नावलौकिक होण्यासाठी जगामध्ये अशा प्रकारची भारतीय कंपनी काम करत आहे असं देखील त्यामधून चित्र दिसतं. आणि विदेशी गुंतवणूकदार त्या कंपनीचं, भारतीय कंपनीचा कारभार, व्यापार हे सर्व पाहून आपल्या भारतीय कंपन्यांच्या ठेव पावत्या GDR आणि ADRमध्ये गुंतवणूक करण्यास उत्साही असतात. आणि म्हणून जर आपणास अमेरिकेमधून ठेव पावत्यांच्या माध्यमातून वित्त उभारणी करायची असेल तर ADRची विक्री केली जाते. आणि जर आपणास अमेरिका सोडून इतर देशामध्ये भाग विक्री करायची असेल तर GDR ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट या ठेव पावत्यांची, दस्तऐवजांची, कागदपत्रांची, पेपर्सची विक्री करून
कंपन्या आपली भांडवल उभारण्याची गरज पूर्ण करत असतात. अशा पद्धतीने या तासामध्ये आपणास ADR आणि GDR ही एक टीप वजा थोडक्यात उत्तर द्या असा एक प्रश्न पाठवलेला आहे. तर व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. त्याचबरोबर एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी मी देत आहे, ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. ज्या भारतीय कंपन्यांनी जागतिक ठेवपावती GDR व अमेरिकन ठेवपावती ADR यांचे वाटप केले आहे किंवा खरेदी विक्री केली आहे, त्या कंपन्यांची नावे आपण नेटवरून शोधून कृती मला पाठवायची आहे. आणि त्याचबरोबर आलेल्या व्हिडिओचा व्यवस्थित आपण अभ्यास करा आणि 1-2 वेळा ऐका. ADR आणि GDRचा आपण व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे. धन्यवाद.